रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात आज विकास कामांना मोठी गती मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं। डॉक्टर सी.डी. देशमुख स्वागत कमानीचं शानदार उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। याच कार्यक्रमात रोहा शहरात सुमारे 110 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या श्री ट्रिपल आयटी प्रकल्पाचं भूमिपूजनही पार पडलं। या प्रकल्पामुळे रोहाला शैक्षणिक आणि तांत्रिक क्षेत्रात नवी ओळख मिळणार असल्याचं सांगण्यात आलं। यावेळी बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी बारामतीच्या विकासाचा उल्लेख करत बारामतीचं कौतुक आपण संपूर्ण देशभरात करतो। दादांनी केलेलं काम आपण अनेकदा पाहिलं आहे। त्याच धर्तीवर माझं रोहा शहरही विकसित व्हावं ही माझी इच्छा आहे असं मत व्यक्त केलं। दरम्यान CSR निधीतून सुमारे 25 कोटी रुपये खर्चून रोहात भव्य आणि अत्याधुनिक स्टेडियम उभारण्याचं काम सुरू आहे। या स्टेडियममध्ये इनडोअर, आउटडोअर बुद्धिबळासह विविध खेळांच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत। सुरू असलेल्या कामाचा आढावा घेताना तटकरे म्हणाले, भविष्यात इथे किमान एक रणजी क्रिकेट सामना व्हावा हे माझं स्वप्न आहे। कार्यक्रमादरम्यान सामाजिक व सेवाभावी संस्थांमध्ये कार्य करणाऱ्यांना निधीचे धनादेशही वितरित करण्यात आले। का बारामतीचा कौतुक आम्ही सगळेजण देशभरामध्ये करतो। दादांनी केलेलं काम मी अनेक वेळा पाहिलं, पण ज्या दिवशी बहिणीचा अर्ज भरायचा त्याच्या आदल्या रात्री मी पूर्ण बारामती फिरलो आणि त्यावेळेला रोहा कुंडलिका संवर्धनचं काम झालं। त्याला पवार साहेब आले होते, त्यानंतर एकदा दादा आले होते। त्याच कुंडलिका नदीच्या संवर्धनाच्या धर्तीवरती त्यांनी बारामतीचा कॅनलच्या परिसरामध्ये तसं कॅनल संवर्धन करण्याचं काम हातामध्ये घेतलं, ते त्यांनी पूर्णत्वास दिलं। पण त्याच्या बाजूला ते ज्या पद्धतीने त्यांनी स्टॉल उभे केलेले आहे, जसं मॅकडॉनल्डचे स्टॉल असतात कसे अत्याधुनिक पद्धतीचे, तसं आपल्या आर्किटेक्टला सांगून सुद्धा 50 लाखामध्ये म्हणजे 4 बसवून 8 बसवून पण बसवा, असे उत्तम स्टॉल बसवा। तिथे खाद्यपदार्थ चांगले मिळतीलच, त्याच्यात माझ्या मनामध्ये शंका नाही, पण ते सुद्धा एक त्याचं आकर्षण तयार झालं पाहिजे। त्या कामासाठी आपण 50 लाख रुपये मंजूर केले, तर त्याचा विनियोग योग्य पद्धतीने त्या ठिकाणी व्हावा अशी अपेक्षा यानंतर मी व्यक्त करू इच्छितो आहे। कार्यक्रम संपल्यावर मी लगेचच आपण जे स्टेडियम करतो तिथे जाणार आहे। त्याला आतापर्यंत 30 कोटी रुपये मंजूर झाले, अजून काय करायचे ते बघण्यासाठी मी त्या ठिकाणी जाणार आहे। तर रोहा शहरामध्ये नगरपालिकेच्या मालकीच्या जागेत CSR फंडातून हा सगळा निधी 1 रुपया शासनाचा नाही, पण CSR फंडातून जवळपास 7.5 15 अधिक 10 25 कोटी रुपये आतापर्यंत आपण मिळवलेले आहे। अजून काय त्या ठिकाणी एक उत्तम स्टेडियम आपण त्या ठिकाणी उभं करणार आहोत। तिथे आपण क्रीडा प्रबोधनी तयार करणार आहोत। देशीय खेळ, आंतरराष्ट्रीय खेळ, इनडोअर गेम्स, आउटडोअर गेम्स, तसं क्रिकेटचं मैदान त्या ठिकाणी उपलब्ध होईल। त्यानिकेच व्हायची कल्पना आणि शेवटी क्रिकेटचं मैदान अगदी हिरवळीसह ज्यावेळेला त्या ठिकाणी उभं राहील, त्याला रोहा शहरामध्ये सुद्धा कधीतरी एकदा कोणाच्या तरी प्रयत्नातून, विशेष करून अमित भाईंचे चिरंजीव आज देशाच्या जागतिक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत, जगाच्या सुद्धा आहेत, एका दुसरा कावेरी पण रणजी सामना रोहायला भरवण्याचं स्वप्न माझ्या मनामध्ये आहे। त्या दृष्टीकोनातून आपण पावलं त्या ठिकाणी उचलतो। हे सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे की सर्वांगीण पद्धतीने परिपूर्ण आपल्याला या सगळ्या कामाला गती त्या ठिकाणी द्यायची आहे। जसं आता आपण CTRIPL चालू करत आहोत, तसंच तुमच्या प्रयत्नांमुळे आपली प्रत्येक शाळा ही डिजिटल आहे। प्रत्येक शाळेत आपले डिजिटल बोर्ड आहे, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब्स आहेत। तसंच येणाऱ्या काळात आपण रोहा नगरपालिकेचं ज्युनियर कॉलेज, मग ते तिन्ही फील्ड्स असो, सायन्स, कॉमर्स, आर्ट, हे देखील चालू करण्याचा आपला मानस आहे। मागच्याच महिन्यात आपण UPSC अकॅडमीचं देखील लोकार्पण साहेब तुमच्या हस्ते तुम्ही केलं। त्यामुळे ह्या सर्व प्रयत्न, ह्या सर्व उपक्रमांमुळे सीडीना साजेसा असं रोहा येणाऱ्या काळात एज्युकेशनल हब देखील बनेल अशी मी विश्वास या निमित्त दर्शवते। खरं तर जेव्हा 50 लाखाचा निधी मंजूर झाला, तेव्हा ताईंनी आश्वस्त केलेलं होतं, तेव्हा तो निधी येणारच होता याची खात्री तर मला होतीच, कारण का ताईंना एकदा काम सांगितलं आणि ते होणार नाही असं कधीच नाही झालंय। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।